सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एमआयडीसी परिसरात भीषण अपघात झाला आहे। या अपघातानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। क्रुझर गाडीचा टायर अचानक फुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। क्रुझर वाहनातून काही कामगार प्रवास करत होते। इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एमआयडीसी जवळ गाडी येताच पुढील टायर अचानक फुटला। त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दुसऱ्या लेनमध्ये गेली। याच वेळी समोरून येणाऱ्या ट्रकवर क्रुझरची जोरदार धडक झाली। या धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन क्रुझर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला। या भीषण अपघातात क्रुझरमधील 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे। काही जण जखमी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या अपघातात प्रमोद बाळासाहेब खवळे राहणार मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर शशांक कोठिया राहणार ग्वालियर मध्य प्रदेश, विजयसिंह राजपूत राहणार त्रिलोकनगर मध्य प्रदेश यांचा मृत्यू झाला आहे। या अपघाताची माहिती मिळताच डाळज येथील महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले। या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। तसेच अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग तसेच टायर फुटण्यामागील कारण याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत। दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे।